महेश, काय म्हणायचं आहे तुला? आपला आज लास्टचा क्रिकेटचा दिवस आहे, त्याबद्दल तुझं मत काय आहे? हॅप्पी हॅप्पी? यू आर हॅप्पी? झूठ बोल रहा है. हॅप्पी आज सिक्स मारणार नाही, ते कटिंग करू आपण. सिक्स सोड मारणार आज किती सिक्स मारणार सांग? आज सिक्स किती मारणार? किती सिक्स स्ट्राईक रेटने खेळायचा प्रयत्न करणार. प्रशांत, तुझं काय मत आहे? आपला आज हा कॉलेजवरती, हा कॉलेजच्या कॅम्पस मध्ये शेवटचा दिवस आहे, त्याबद्दल तुला काय वाटतं? आल्यापासून एखादी गोष्ट जर जास्त एन्जॉय केला असेल तर भावा क्रिकेट. आणि हे आपलं कॉलेजचं कॅम्पस, या कॉलेजच्या कॅम्पस मधील हा शेवटचा दिवस आणि हा क्रिकेटचा बेताज बादशाह. खरं म्हणायचं तर क्रिकेट पोरं खेळायला जातील ते ह्या माणसासाठी. सगळ्या पोरांनी जर कोण जोडत असेल क्रिकेट खेळण्यासाठी तर हा माणूस देव माणूस, परिस्थितीला माती समान मारणारा हा माणूस. महेश, खरं सांगतो भाऊ, आज कॅमेरावर सांगतो, तू जी टुर्नामेंट मध्ये बॉलिंग केलीस त्यावर आम्ही फिदा आहे. एक नंबर बॉलिंग. इंजिनिअरिंग मध्ये खूप काही एन्जॉय केलं, पण क्रिकेट सारखं एन्जॉय कुठल्या गोष्टीला केलं नाही. खूप शिकलो, खूप मार्क, ग्रुप डिस्कशन सोडून क्रिकेट खेळणं, ऍप्टी द्यायची सोडून क्रिकेट खेळणं, ऍप्टिट्यूडचा टेस्ट, त्याचा फरक आम्हाला प्लेसमेंट मध्ये पडला. प्लेसमेंट मध्ये पडला आम्हाला. तुम्हें शर्म है? कुछ शर्म आया है? तुम्हें शर्म है? लेट आम्ही करून झालं नशिबान आमचं आहे, प्लेसमेंट. आमच्या तिघांचं पण प्लेसमेंट झालेलं आहे. लेट करून झालंय झालंय खूप आमचं. त्रास भेटला, खरंच भेटला. झालेला आहे. झालं, आम्ही जाताना आणि- खुश आहोत. काही या शेवटच्या कॅम्पस मधील काही शेवटचे क्षण, खरंच KIT-नं खूप काही शिकवलं. त्यातील कुणासारखे मित्र भेटले म्हणायचं? प्रतीक सर, अरे कोणतरी एक एक्झाम्पल लिखी, मित्र कुठला असतो का असा? करण्यासारखे. खरं या KIT-च्या आयुष्यात काय भेटलं असेल तरी करण्यासारखे मित्र भेटले. मित्र भेटला. आम्ही मित्र कमी कमवली, जीवाभावाची कमवले. जीवाभावाची कमवली. तर आपल्याला पुढे एक मॉडेल दिसतीलच, त्यावर आपण नंतर बोलू. नंतर बोलूया. तोपर्यंत बाय. आणि ह्या विहिरीत असा हे होता की या विहिरीत बघितलं सगळ्यांचं वायडी पडते. तर लास्टला आम्ही ध्येय घेत पाहून आलो तरी आम्ही काय वाईट पडलो नाही आतापर्यंत. आता लास्ट रिझल्टचा टाइम बाकी आहे, तर आपण चेक करू की व्हिडिओ सिक्युरिटी ओरडत आहे आम्हाला. सिक्युरिटी का ओरडत आहे काय माहित नाही, बघू. तर महेश, तुला काय म्हणायचं आहे माझ्या क्रिकेट खेळण्याबद्दल? तुला काय म्हणायचं? प्रज्वल दुपटे नारळ पाडल्याशिवाय टीमचा पॉवर हिटर आहे, त्यामुळं प्रज्वल दुपटेची बॅटिंग म्हणजे बॉल लागला बाहेर नाहीतर आउट अशी बॅटिंग आहे. आणि जे 6 मे मारले त्या नारळा झाडावरती, त्याबद्दल 2 शब्द. ते नारळाच्या झाडाचे 6 आहेत जे मारलेत प्रज्वलने, ते प्रज्वलच मारू शकतो. दुसरा प्लेअर असं कोणताच खेळू शकत नाही एवढं लांब 6. थँक्स, लव्ह यू. आपल्या खरोखर ती बॅटिंग अविस्मरणीय होती. आणि इथं राम शिंदे त्यांचेच भाऊ आहेत, दुसरे भाऊ आहेत, ते पण लॉंग थांबा. क्रिकेट खेळण्यात जर 2 नंबरला कोण अग्रेसर असेल महेश नंतर, राम शिंदेचं नाव इतिहासात दर्ज होत आहे. महेश, तुला काय, राम तुला काय म्हणायचं आहे? अरे ब्लॉग मध्ये आहे ना, अरे ब्लॉग मध्ये कॅटॉक्ससाठी प्रसिद्ध आहे. हा, तर आपण पुढे बघणारच आहात की प्रत्येकाचे खेळ काय आहे. आज माझा दिवस कदाचित नसेल, पण नक्कीच या ग्राउंडवर खूप महेशने बॉलिंग मध्ये, रामने तिकडे आडवीवारी 6 मारण्यात, प्रशांतने प्रत्येक 6 मारण्यात, तर मी कुठे झाडाव 6 मारण्यात. नारळ पाडण्यात प्रत्येकाचा एक काळ असतो, तर आज कोणाचा काळ आहे आपण नक्कीच चेक करू. राम, तुला याबद्दल काय म्हणायचं आहे?
आज अगदी माझा शेवटचा दिवस आहे ग्राउंडवर, पण मी माझा बेस्ट देण्याचा प्रयत्न करेन आणि रोजच्या प्रमाणे महेशला 2-3 सिक्स तर मारेनच मी, एवढा कॉन्फिडन्स आहे. तर दरवेळीप्रमाणे महेश आणि तुझ्यात बॅटल होण्याची शक्यता किती आहे? नाही, battle आमची बॅटल ती फिक्सच आहे, म्हणजे नाही काय कोणती अभी मजा आएगा ना भिड़ो. कोणती मोठी मॅच असते फ्रेंडली मॅच, बॅटल शिवाय मला मजा येत नाही. महेश तू चॅलेंज ऍक्सेप्ट करतोयस का? येस चॅलेंज ऍक्सेप्टेड. एका ओव्हर मध्ये किती सिक्स राम मारू शकतो तुला? ओके राम, तुझं काय मत आहे याबद्दल? माझं टार्गेट राहील की 2 सिक्स तरी मिनिमम. मी महेश आला ना 1-2 रन काढायचा प्रयत्न करतच नाही, मला माहिती आहे महेशला मी 1-2 तरी बाहेर काढणार. आणि महेशला 1 सिक्स पडला ना, महेश खूप भेटतो मला माहिती आहे, मग तो बॉल देतो मला खेळायला माझ्या पट्ट्यात, मग मी काढतो बाहेर. तर मला या ठिकाणी म्हणायचं, माझ्या बॉलिंगवर माझा विश्वास आहे पूर्ण, त्यामुळे रामने ही चॅलेंज नाही स्वीकारलेलंच त्याला बरं पडेल, कुठेतरी फायद्याचं होईल. त्यामुळं हे चॅलेंज रामनी स्वतःने अंगावर ओढून घेण्याचा प्रयत्न करू नये, एवढं मला सांगायचं आहे. तर चॅलेंज ऍक्सेप्ट कर. जो कोणी मला ओव्हर टाकायला येईल त्याला त्याची धुलाई केल्याशिवाय मी राहणार नाही, कोणी पण असो. चॅलेंज ऍक्सेप्ट करण्याचा प्रश्न नाही, म्हणजे कसं की माझ्यासाठी जर महेशचं चॅलेंज असेल तर ते ऑलरेडी ऍक्सेप्टेड आहे, तिथे काय प्रश्न नाही. आणि महेश कसं आहे की तो बोलला आता मला सिक्स नाही मारू शकत आणि माझा बॉल, तर कसं आहे महेशचा प्रत्येक बॉलला सिक्स पडला की म्हणतो अरे चुकून गेला, अरे हा इकडे फिरला ना तिकडे हवा आली ना मातीत पडला, तर ते त्याचा रोजचं आहे. गजब बेइज्जती है. माझ्यासाठी हे नवीन नाही, मी बॉलला सिक्स मारणारच, काय प्रश्न नाही. थँक्यू. आज या ठिकाणी रामने जर सिक्स मारला तर मी कोणतंही कारण न देता माझ्या बॉलिंग मध्ये काहीतरी कमीपणा आहे असं मी ऍक्सेप्ट करून पार्टी देणार तू. अशा प्रकारे चला आमचं काय असेल ते चॅलेंज आम्ही ऍक्सेप्टेड कोण पण झालेला आहे. आणि या सुवर्ण ग्राउंड वरतीचा आजचा शेवटचा सामना आपल्यातच खेळण्यात येत आहे. प्रॅक्टिस करत असतो. तर आजचा शेवटचा सामना फर्स्ट बॉल टाकत आहे महेश आणि त्याचा सामना करत आहे प्रशांत कोट्टलगी. हे स्टंप नसेल, पण काय तर जुगाड करून आम्ही KIDवर याच प्रकारे खेळत आहे. इथं ब्लॉक 3 वर्ष. सिव्हिल डिपार्टमेंटचे ब्लॉक्स खूप आम्हाला आपल्याकडे available सिव्हिल इंजिनियर खूप आहेत, त्या समाजाने काही कामधंदा नाही, त्यामुळे त्यांनी आम्हाला स्टंप बनवून दिलेला आहे. तुम्ही प्रतिक्रिया करू शकता की हा स्टंप कसा आहेत आणि हा बॉलर महेश. प्रॅक्टिस करतोय. वाव. तर KIDचा सामना खेळताना कोणतं दृश्य आम्हाला आकर्षित करत असेल तर हे विमानाचं. प्रत्येक वेळी सामना खेळताना मी जर खेळत असेल तर ह्या विमानासाठी थांबावं लागतं, किंवा नाहीतर ह्या विमानावर बॉल बसण्याची शक्यता असते. राम, तुला काय म्हणायचं आहे या दृश्याबद्दल? हे दृश्य आपण आता शेवटचं बघितलं. हे नक्की शेवटचं दृश्य असेल आमच्यासाठी, पण काय म्हणजे मेमरी आहेत ते काय, म्हणजे रोज खेळताना इथे दिसतच होतं हे विमान येतं आणि मस्त, म्हणजे नाही का स्टेडियमपेक्षा खूप मोठा फील येतो आम्हाला. तुला याबद्दल काय म्हणायचं की आपण ह्या ग्राउंडवर आज शेवटचा सामना खेळणार आहे? हां, म्हणजे शेवटचा म्हणजे तसं म्हणा गेलं तर वाईट वाटतं, पण इच्छुक आहे की चांगली खेळी करायचा प्रयत्न करेन मी माझ्या शेवटच्या दिवशी का होईना. कसं लक मॅटर करतं दररोज प्रत्येक गोष्टीमध्ये, तर आज हे होऊ शकतं, पण मी माझा बेस्ट देईन. थँक्यू. राम खूपच भावनिक झालेला आहे, ते आपण समजू शकतो की रामने ह्या ग्राउंडवरती जवळपास 3 वर्ष घालवले आहेत. या ग्राउंडवरती कोणी राज्य केलं असेल तर हा तो माणूस आहे. प्रत्येक ग्रुपमध्ये एक खच्ची आशिक असतो, तो खच्ची आशिक म्हणजे आमचा ऋत्विक. सकाळ तर ना आम्हाला कारण देत आहे गावाला जायचं आहे, पण अजून फिरायला गेला खेळायला येतो म्हणला आणि झोपला. आता शेवटच्या दिवशी पोरांना साथ द्यायला सोडून एका पोरगीसाठी फिरायसाठी गेला. त्यावर तुम्हाला समज असेल तर राम, तुझं काय महत्व आहे? तुला एकदा त्याने काय म्हणला होता? असं मला नाही का, असा चांगला खूप मित्र होता माझा, आणि अचानक त्याच्या लाईफमध्ये एक मुलगी आल्यानंतर मग काय तुम्हाला माहिती आहे काय होतं. औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर बहुत बेकार होता है. काय होणार, पूर्णपणे विसरून गेला. भेटला तरी असा रोज एका बेंचवर बसणारे आम्ही दोघं, पण आता जर असा भेटला तर लांबून असा हात करतो, राम चल जातो मी. म्हणजे नाही का खूप दुःख होतं मला खूप, म्हणजे मोठं दुःख आहे माझ्यासाठी. मी त्याला नाही बोलून दाखवत ह्या सगळ्या गोष्टी, कसं या गोष्टी आपण त्याला आता समजलंच. हा आपला एक छोटासा ब्लॉग बघितल्यावर, हा ब्लॉग बघितल्यानंतर त्याला म्हणजे कसं प्रज्वल एक मोठी असते त्याचं नाही का, खूप फॅन फॉलोअर आहेत, तर खूप लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल मला माहिती आहे. वाह क्या एक्टिंग कर रहा है.
त्याचबरोबर ऋत्विक दादा समोर सुद्धा हा व्हिडिओ जाईल आणि आपल्या वर्गातल्या त्याला प्रत्येक त्याला आठवण येईल की बाबा एक मित्र होता राम शिंदे किंवा आमचा जो ग्रुप होता मी असेल किंवा माझे सगळे मित्र असेल तर कुठेतरी त्याने दुखवलं मला पर्सनली. मी कधी बोललो नाही पण आज शेवटचे दिवस आणि- ऋत्विक तुला समजेलच की मनात- राम किती भावनिक झालाय फक्त तो खेळाय ना आल्यामुळे. हा, म्हणजे तर हा, तू हे समजू शकतोस काय काय चुकलाय. गेला मला हे सांगून हे आजच्या दिवसासाठी नाही फक्त गेल्या 1 वर्षापासून मी बघतो की वर्षापासून, हो, जेव्हापासून खूप मुलगी झालं. जेव्हा लाईफ मध्ये आले ऋत्विकच्या तर आपण समजू शकतो रामचं खूप दुःख आहे. तर आपण रामचं दुःख नंतर बघू. आता आपण खेळावर लक्ष देऊ. आणि ऋत्विक तुला वॉर्निंग देऊ का आपण काय देऊ ऋत्विकसाठी मला last? warning आहे, best कसं आहे शुभेच्छा आता, द्या त्याला. तुला तुझ्या लाईफ साठी शुभेच्छा हा. आहेत. चांगलं खेळ कर तू आयुष्यामध्ये ओके. आणि जग चांगला कसं आहे आमच्या चांगल्या शुभेच्छा असतील. तू भले आमच्यासोबत चुकीचा वागलास किंवा आम्हाला कोल्डस फ्रेंडशिपच्या भाषेमध्ये म्हणायचं पण तुझं आयुष्यात चांगलं होईल. ओके. आम्ही इकडे हा, जरी ऋतिक बद्दल खेळायला बोलत असलो, असलो तरी तुझ्या जरी- आठवणी आमच्या सोबत आहेत. थोड्या वेळापूर्वी मी आणि राम ज्या व्यक्तीबद्दल बोललो तो व्यक्ती म्हणजे हा ऋत्विक. आणि त्यांचं एक खंबीर नेतृत्व प्रमोद राजे पण आलेले आहेत. तर आपण विकेट महेशची बॉलिंग म्हणजे काय सपला विषय. तर ऋत्विक आलेला आहे. ऋत्विकबद्दल प्रत्येकाने 2-2 शब्द आता थोड्या वेळापूर्वी बोलले असतील. ऋत्विकला त्याबद्दल माहिती नसेल तर राजेंची पहिला प्रतिक्रिया सपोर्ट सिस्टीम आमचं सपोर्ट सिस्टीम सपोर्ट सिस्टीम प्रमोद राजे पवार गोविंद बॉयज असल्यावर जर कोणाची सगळ्यात जास्त मदत कोणाला होत असेल तर हे एकमेव व्यक्तिमत्व असेल. तर ऋत्विक बद्दल तुमचं मत काय आहे. ऋत्विकला जेव्हापासून मुलगी लागली तो मुलांच्या भावामध्ये थोडा चेंज झाला चेंज झाला. हा, yes. आणि भाऊ आधी जसा वागायचा त्यात भरपूरच फरक पडला भावात झालं. एवढंच मला एवढं बोलायचं आहे. तरी बी भाऊ आमच्या बरोबर आहे हे लई महत्वाचं आहे. ओके. ऋत्विक आम्ही थोड्याच वेळापूर्वी प्रत्येकाला प्रतिक्रिया दिली तुझ्याबद्दल. नको ते तुला समजेलच. दुसऱ्याला ऍक्च्युली राम वाईटचा इश्यू असल्यामुळे मोबाईल जवळ घ्यायला लागणार नाहीतर आवाज येणारच नाही. त्याबद्दल क्षमा असावी. आणि पोरं पण आले ते भरपूर पोरं पण ढीग आहे इथे. पोरं पण ढीग आली. या आज ground वरती विरोधक आपण सामना प्रत्येक होणार खेळलोय. आहे. तर तुला प्रत्येकाबद्दल एक शब्द बोलायचा आहे. महेश पासून स्टार्ट कर. या ग्राउंड बद्दल महेशचा परफॉर्मन्स कसा होता. महेश बद्दल बोलावं तेवढं कमी आहे भावासाठी. क्रिकेट म्हणजे त्यासाठी अशी ऊर्जा आहे. क्रिकेट म्हटलं की भाऊ सकाळ दुपार संध्याकाळ रात्री पण खेळायला तयार. ठीक आहे. राम बद्दल तुझे 2 शब्द. राम बद्दल बोलायचं कधीच फक्त शॉट बघायला मजा वाटते राम क्रिकेट मधले. आणि प्रशांत कोटलगी सोबत ते काय आजकाल खूपच लांब सिक्स मारत आहेत. त्यांच्याबद्दल काय कळना. ते जिमची पॉवर आहे का ओके, समजू शकता तुम्ही प्रशांतला मोबाईल तरी किती? बिर्याणी पॉवर भेटते काय. एक काळ होता भावा तो नारळ दिसतो नारळ झाड त्याच्या वरनं भावाचं सिक्स जात होते. आजकाल ह्याच्या पुढे जाणार. थैंक्स आजकाल या ठिकाणी थांबवा व्हिडिओ थांबवा. बास व्हिडिओ बास. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई. तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल धन्यवाद. आणि आपण आता क्रिकेट खेळाकडे चालू करू. क्रिकेट खेळणार आहे उद्या. ओके. आणि हा एक आपला क्रिकेट वेळा सारखा बॉलिंगची प्रॅक्टिस करत आहे. तर आपण बघू हा त्याचा बॉल आता कसा पडतोय. महेश वा तुमसे ना हो पाएगा. वाव महेश बेस्ट. आज आपण मगाशी ठरवल्याप्रमाणे प्रत्येकाने खेळ उत्तम गेले आहे. तर आपण प्रतिसाद घेऊ प्रत्येकाचा. महेश पासून. महेश आपण जे 6 मारले त्याबद्दल आपले 2 शब्द. आज मला व्लॉग करणारे प्रज्वल दुपटे यांचे 4-5 सिक्स पाहून भरपूर आनंद झाला. तसेच थैंक्स आमचे मित्र राम शिंदे यांनी पण चांगल्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली आणि प्रशांत कोटलगीची बॉलिंग 1 नंबर झाली. बस एवढं. तर राम काय म्हणायचं तू आज जे आजची 6 शेवटची मॅच आमची सगळ्यांची. तर एकदम मजेने खेळलो. किती वाजले टाइम 6:15 वाजलेले आहेत आता. तरी बघू शकता आपण
रामने मला सगळ्यात जास्त इम्प्रेस केलं त्या 6 नुसार. तर राम काय तुझा राज काय आहे असे 6 मारण्याबद्दल काय? राज असं काय नाही म्हणजे मी जेव्हा नाही का बॅटिंग घेऊन जेव्हा जातो ग्राउंडवर मला टार्गेट असतं की 6 म्हणजे मला अच्छा ठीक आहे. पळून वगैरे किंवा मला पोरं म्हणतात तू नुसता फिरवतो, मला माहिती आहे मी पण फिरवतो, मी बघून नाही काय. तर माझं एक टार्गेट असतं की बॉल बाहेर काढायचा आणि मला वाटतं ठीक आहे. आणि मला वाटतं आज झालं माझ्या बॅटमध्ये एक इनिंग माझी थोडी गेली 1-2 खराब. मनासारखे शॉट बसले, नक्कीच प्रयत्न केला होता चांगला मी. पण ॲक्च्युली माझे स्वप्न होतं महेशच्या विरोधात खेळायचं. खरं म्हणलं तर ते एक म्हणजे चांगलं स्वप्न होतं, पण काही अडचणीमुळे ते पूर्ण नाही झालं. चालत पण ते 6 जे बसले मला चांगले शॉट बसले. महेशला नाही पण कुणाला तरी मारले. आणि खरं म्हणल्यावर आज महेश आणि मी एका चांगल्या मित्राप्रमाणे एका टीम मेंबर आम्ही सगळे एका टीम मध्येच खेळत होतो, दुसरी टीम वेगळी होती आज. तर ही खूप मोठी महत्वाची गोष्ट होती. आणि तुला प्रज्वल दुपटेच्या 6 बद्दल काय बोलायचं? आणि ते खूप दिवसापासून जो ऑफ सीझन चालला होता प्रज्वल दुपटेसाठी आज कमबॅक केला चांगलाच. आणि जे चांगले मोठे मोठे फटकार बसले ते खूप आवडले. नाही म्हणजे लेग साईडला असेल किंवा स्टेटला असेल सगळे षटकार जे होते एकदम क्लासिक नाही का, म्हणजे एकदम क्लासिक प्रॉपर 6 होते, मला आवडले. थँक्स, लव्ह यू. अगदी नुसता म्हणजे एज जरी लागली तरी बॉल बाहेर जात होता प्रज्वल दुपटेचा. ताकदच तशी आहे. एक चांगला स्ट्राईक रेट दाखवलं त्याने, एक चांगलं खेळी करून दाखवली मैदानावरती. तर आपण बघू शकता आपण KIT मधील लास्ट क्रिकेट मॅच खेळले आहे आणि प्रत्येकाने हा आपापले कॉन्ट्रीब्युशन एकदम उत्तम प्रत्येका दिलेला आहे. आणि एन्जॉय खूप झालेला आहे. आम्ही एन्जॉय केला. इंजिनिअरिंग मध्ये काय आलं नाही आलं खरं क्रिकेट खेळणं. आणि महत्त्वाचं सांगायला गेलं तर म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये नाही का मला वर्गात किंवा राम शिंदे कोणत्या डिपार्टमेंटचा किंवा कोणत्या इयरला आहे ते कोणी ओळखत नव्हतं. पण राम शिंदे हा क्रिकेट खेळणारा राम शिंदे किंवा मैदानात राम शिंदे किंवा पोरं जरी उदाहरण देत म्हणा म्हणजे हा राम शिंदे कोणतो क्रिकेट खेळायला येतो का तो राम शिंदे. तर ती ओळख मला क्रिकेटने दिली, त्या मैदानानं दिली. तर धन्यवाद. आज मनापासून आज सोडून जाते वाईट वाटते, पाठीमागे फिरून बघतोय मी ते मैदान. खूप दिवसानंतर भेटणार नाही ते मला. पण खूप म्हणजे दुःखद अश्रू अनावर झालेत. तर अशा प्रकारे लास्टचा दिवस किंवा लास्टची मॅच म्हणू शकता आपण आपल्या KIT क्रिकेट ग्राउंडमधील. उद्या कॉलेजचा सेंड ऑफ सेरेमनी असेल, पण शक्यता आम्ही तर एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न 3 वर्ष किंवा 4 वर्ष इंजिनिअरिंग म्हणा, तर आपण इंजिनिअरिंगमध्ये काय शिकलो यापेक्षा इंजिनिअरिंगनं आपल्याला काय शिकवलं हे खूप महत्त्वाचं आहे. तर आपण प्रत्येकाला विचारलो की त्यांनी इंजिनिअरिंगनं त्यांना काय दिलं. राम शिंदे आपण सुरुवात करू शकता. मला इंजिनिअरिंगमध्ये खरं दिलं तर मोठी ताकद म्हणजे कोणत्या कठीण परिस्थितीत उभं राहण्यासाठी एक चांगली ताकद दिली नाही का. म्हणजे प्रत्येक सिच्युएशन कशी हँडल करायची, कशी सामोरं जायचं हे इंजिनिअरिंगला शिकवलं. आणखीन एक चांगले मित्र दिले जे आयुष्यभर माझ्यासोबत राहतील. म्हणजे आज शेवटचा दिवस आहे, मला वाईट वाटतं सोडून जाईल, पण नक्कीच हे मित्र आयुष्यभर सोबत राहतील. तुम्ही जे स्टुडंट आहेत किंवा जे आत्ता 12वी पास झाले त्यांना सजेस्ट काय कराल, इंजिनिअरिंग करा किंवा नाही? नाही करा, तुम्ही काही करा. इंजिनिअरिंग काय वाईट नाही किंवा मी स्वतः एक इंजिनियर झाले, मला जॉब नाही, बेरोजगार आहे. पण असं काय नाही, तुम्ही प्रयत्न करा. कुठेतरी तुम्ही जर खरंच प्रयत्न करत असाल तर सक्सेसफुल व्हाल. मी कुठेतरी बॅकफुटला आलो असं मला वाटते, त्यामुळे मी आज कुठेतरी मागे किंवा काय गोष्टी असतील तर मग तुम्ही तुमचे 100% द्या आणि तुम्हाला नक्की यश मिळेल. प्रशांत कोट्टलगी, तुमचं मत काय? आपल्या इंजिनिअरिंगनं तुम्हाला काय दिलं? इंजिनिअरिंगनं खूप काही दिलं मला. जगण्याचा मार्ग दाखवला इथं. खरं म्हणजे मी सिलेबसपेक्षा काही अन्य गोष्टी पण मला शिकायला भेटल्या इथं. पहिल्या ह्याच्यामध्ये आम्हाला थोडंसं प्लेसमेंटमध्ये यश लवकर मिळालेलं नाही, नंतर थोड्या दिवसानं का होईना मिळाली. मैं जानता हूं आपको कितनी दिक्कतें आई है. काय पॅकेज वगैरे थोडंसं कमी असलं तरी आम्ही पुढं भविष्यात ज्यांना पॅकेज वगैरे चांगलं भेटले त्यांच्यापेक्षा नक्की आम्ही चांगलं करून दाखवू त्याचं आश्वासन देतो. महेश, तुला काय म्हणायचं आपल्या या इंजिनिअरिंग जर्नीबद्दल? इंजिनिअरिंगमध्ये मला खरं तर सगळंच जगायचं कसं हे इंजिनिअरिंगने शिकवलं. आणि इंजिनिअरिंगमध्ये बरेच चढउतार आले आणि मी खरंच म्हणजे मनापासून प्रयत्न केले, तेव्हाच मला इंजिनिअरिंगमध्ये कुठेतरी काहीतरी मिळवल्यासारखं वाटतंय आणि ही डिग्री माझ्यासाठी व्हॅल्युएबल आहे. तर अजून एक गोष्ट, इंजिनिअरिंगमध्ये थोडे मित्र कमी कमवले पण जीवाभावाचे कमवले, एवढंच बोलायचं. हम नहीं रोएंगे अब.
तर प्रत्येकाचा एक लास्टचा संदेश. तर प्रत्येकजण आत्ता स्टोरी लावत असेल की जिंदगी चुने इंजिनिअरिंग नाही, पण आमचा ग्रुपचा मंत्र असा आहे की इंजिनिअरिंग चुने जिंदगी अपने आप सीख जाओगे. ओके गाय. खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. इसी के साथ आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं. अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार. मुझे नहीं पता, मुझे 2 मिलियन लाइक्स चाहिए, कैसे ना कैसे करके मुझे चाहिए. इतना झिला मैं कभी नहीं होऊंगा अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिलाऊं. मुझे चाहिए ही चाहिए. तो लाइक मारो, और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. अब मैं भी जा रहा हूं, मुझे पैसों के पीछे भागना है. बाय.